तालुक्यातील बेळंकी इकडे ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसवण्याला तीव्र विरोध दर्शवलेला आहे। कोणती पूर्वसूचना न देता मीटर बसवल्यामुळे ग्रामस्थ संतापलेत। गावात बसवलेले 8 मीटर कर्मचाऱ्यांना काढून टाकावे लागले। भुसावळ शहरातील तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढला। तब्बल 8 दिवसांनी पुन्हा तापमानाचा पारा 44 अंशांवरती गेला। त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले। अमरावती विमानतळाच्या नामांतराचा वाद चिघळताना दिसतोय। विमानतळाला संत गुलाबराव महाराजांचं नाव द्या, अन्यथा राज्यभरातील वारकरी रस्त्यावरती उतरून आंदोलन करतील असा इशारा वारकऱ्यांनी दिला। तर विमानतळाला स्वर्गीय पंजाबराव देशमुखांचं नाव देण्याची मागणी पुढे आल्यानंतर वारकऱ्यांनी ही भूमिका घेतली। सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात मुंबईकर पर्यटन स्थळावरती जायला निघाले। त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती वेळेवरती पहाटेपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। खंडाळा घाट परिसरामध्ये साधारणतः 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा बघायला मिळतात। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। सीएनजी पुरवठा सुरळीत न झाल्यास 26 तारखेपासून सीएनजी पंप बंद ठेवण्याचा इशारा पेट्रोल पंप चालकांनी दिला। नाशिकच्या काटेगल्ली सिग्नलवरती एका रिक्षा चालकाची मुजोरी पाहायला मिळाली। रिक्षा चालकाने थेट पोलिसांसोबत हुज्जत घालत अंगावरती रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला। अखेर त्या मुजोर रिक्षा चालकावरती गुन्हा नोंद केला। धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्येच गोरक्षकांनी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली। शहरातील कत्तलखान्यामध्ये होणारी गोवंश हत्या बंद करावी यासाठी आंदोलन करण्यात आले। चिपळूण तालुक्यातील मार्ग तांबणे इकडे घाणेकरवाडी आणि गोपाळवाडीला जोडणारा मुख्य रस्ता मागील 3 दिवसांपासून बंद आहे। अज्ञात व्यक्तीने शेतीचं साहित्य जाळल्यामुळे त्याचा राग मनात ठेवून रागाच्या भरामध्ये शेतकऱ्यांनी गावचा रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो। बुलढाणा जिल्ह्यात 4 महिने उलटून देखील केस गळतीची लागण सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येते। अनेक गावकऱ्यांना केस गळतीच्या आजाराची लागण झाली आहे। अद्याप केस गळती सुरू आहे, मात्र प्रशासनाकडून केस गळती प्रकरण वाऱ्यावरती सोडून देण्यात आल्याचा आरोप नागरिक करतात। सिंधुदुर्गातील सावडावमध्ये ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या रागातून नयना सावंत आणि वैभव सावंत यांना मारहाण करण्यात आली। उपसरपंचांनी मारहाण केल्याचा आरोप होतोय, तर पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही, तर सिंधुदुर्गची बीडच्या दिशेने वाटचाल होते असा आरोप वैभव नाईक यांनी केला। अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी इकडे गुड फ्रायडे भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आलेला आहे। लोणी गावातून काढण्यात आलेल्या क्रूसच्या देखावा मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधवांनी सहभाग घेतला। जळगाव जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा कहर पाहायला मिळतोय। परिणामी धरणातील पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत 5.22% घटलाय। उष्णतेची लाट कायम राहिल्यास हतनूर धरणातील जलसाठ्यामध्ये कमालीची घट होण्याची शक्यता वर्तवली जाते। वर्ध्यात अवकाळी पाऊस जाताच तापमानात चढउतार पाहायला मिळते। आठवड्याभरात तापमान 40शी पार गेले आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे। विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय। पुढील काही दिवसात पारा 45शीचा पार जाण्याची शक्यता आहे। परभणीच्या जिंतूरमधील येलदरी धरण मच्छीमारीसाठी गेलेल्या मच्छीमाराचा शोध युद्ध पातळीवरती सुरू आहे। तब्बल 36 तासानंतर सुद्धा मच्छीमाराचा शोध लागलेला नाहीये। पालघर नगर परिषद हद्दीतील तब्बल 89 इमारती अतिधोकादायक जाहीर करण्यात आल्या। पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारतींच्या घडणाऱ्या दुर्घटना लक्षात घेऊन खबरदारी म्हणून नगर परिषदेकडून 89 इमारतीमधील सर्व रहिवाशांना घर खाली करण्याच्या नोटीस दिल्या। नागपूर पालिकेच्या सर्व शाळांमध्ये जुलैपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरा लागणार आहेत। राज्य सरकारच्या निर्देशानुसार पालिकेच्या सर्व शाळांमध्ये कॅमेरा लावण्याचं काम पूर्ण होतं। यासाठी पालिकेने 2.5 कोटींची तरतूद केली। रायगडमधील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात आणि त्यांची चांगली सुविधा मिळावी यासाठी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी या प्रतिष्ठानतर्फे रुग्णालयास 25 लाखांचं वैद्यकीय उपकरणांचं वाटप करण्यात आलं। नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरणी पोलिसांनी 1500 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय। पोलिसांवरती दगडफेक केल्याप्रकरणी एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेख यांना सुद्धा पोलिसांनी अटक केलेली। यामध्ये काँग्रेस, ठाकरे गट, पवार गट आणि एमआयएमचे कार्यकर्ते सहभागी असल्याचा दावा पोलिसांनी केला।
पुणे सोलापूर महामार्गाजवळ दौंड तालुक्यातील वरवण या गावामध्ये महानंद दूध प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले। प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात कोळशाची राख तयार होत असल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये राखेचे थर बसत आहेत, त्यामुळे महिलांनी हे आंदोलन केलंय। मालेगावच्या मुख्य रस्त्यांवरती रोजच वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। मोसम पूल, महात्मा फुले चौक या रस्त्यांवरती तासनतास वाहतूक कोंडी होत असल्यामुळे मालेगावकर त्रस्त झाले। यावल तालुक्यातील डांबुर्णी शिवारामध्ये बिबट्याने 2 वर्षीय चिमुकलीवरती हल्ला केला होता। तिचा मृत्यू झाला। अखेर वन विभागाला या नरभक्षी बिबट्याला पकडण्यामध्ये यश आले। थर्मल ड्रोनच्या माध्यमातून 24 तासात वन विभागाने ही कारवाई केली। यानंतर घेऊया बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा। मराठीवर राज ठाकरेंचं मोठं ट्विट एवढ्या कमी वेळेमध्ये कसं आलं? सागर बंगल्यावरून ट्विटची स्क्रिप्ट आली का, असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय। पालिका निवडणुकीसाठी पडद्यामागचं नाटक सुरू आहे, अशी मराठी आणि हिंदू एकदा काय ते ठरवा, असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। महाराष्ट्रात मराठी ही राजभाषा आहे, मोदी शहांना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका, आमच्यावरती हिंदीची सक्ती करू नका, असं संजय राऊतांनी ठणकावलंय। हिम्मत असेल तर इंटरनॅशनल स्कूलमध्ये मराठीची सक्ती करा, असं आव्हान राऊतांनी केलंय। शालेय शिक्षणात हिंदी सक्ती करण्याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे। मुंबईतील शिवसेना भवन परिसरात मनसेने बॅनरबाजी केली। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, अशा आशयाचे बॅनर्स मनसेकडून लावण्यात आले। नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपाने आंदोलन केलंय। राहुल गांधींवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना अटक करा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली। मुंबई भाजप संघटनेत महिलांच्या 33% आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे, त्यामुळे आता 33% मंडल अध्यक्ष पदावरती महिलांना संधी मिळणार आहे। मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 3 मंडल अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय भाजपाने घेतलाय। 100 बूथ मागे 1 मंडल अध्यक्ष या सूत्रानुसार मुंबईमध्ये 36 विधानसभा मतदारसंघांसाठी 108 मंडल अध्यक्ष हे निवडण्यात येणार आहेत। ज्या नारायण राणेंनी पक्ष विसर्जित केला त्यांनी उद्धव ठाकरेंना उद्देश करण्याची आवश्यकता नाही, अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे। राणे हे स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षामध्ये गेल्याची टीका सुद्धा केली। वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासलेला बडतर्फ करण्यात आले। संभाजीनगरचे आयजी वीरेंद्र मिश्र यांनी रणजित कासलेला सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले। स्वारगेट बलात्कार प्रकरणात पोलिसांनी सगळ्यात मोठा पुरावा जोडलाय। आरोपी दत्ता गाडे अनेकदा स्वारगेट स्थानकात येत असल्याने गुगल लोकेशनवरून स्पष्ट होत आहे। दोषारोपपत्रात गुगल लोकेशनचा सविस्तर पुरावा म्हणून उल्लेख करण्यात आला आहे। ससून रुग्णालयाच्या समितीने दिलेला अहवाल अर्धवट आहे, त्यामुळे पूर्ण अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल होईल। गैसास कुठेही पळून जाणार नाही, त्यासाठी पोलीस तैनात करण्यात आलेत, अशी माहिती भाजप आमदार अमित गोरखेंनी दिली। स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवरती अत्याचार करणाऱ्या दत्तात्रय गाडेविरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी 813 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आहे। गुन्हा घडल्यानंतर 52 दिवसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे। मेळघाटमधील डोमा गावात घर बांधण्याच्या किरकोळ वादातून आशा वर्करने एका 3 महिन्यांच्या गर्भवती महिलेला बेदम मारहाण केली। मारहाणीमध्ये महिलेचे दात पडलेत, तर गर्भवती महिलेसह तिच्या पतीला सुद्धा लाकडी काठीने मारहाण करण्यात आली। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव इकडे पोलिसात तक्रार केल्यामुळे एका महिलेला सरपंचासह 10 जणांनी लाकडी काठी आणि रबरी पाईपने मारहाण केली आहे। या प्रकरणात वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे।